नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शेटकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागची आपली व्हिडिओ बघितली असेल तुम्ही होळीची, आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे असते पालखी, आमच्या गावदेवीची पालखी। तर रुपेश, काल होळीला मजा केली ना? खूप धमाल केली आम्ही। रात्रभर म्हणजे कलकुंडा वगैरे घेऊन आलो, नाचत वाजत गाजत घेऊन आलो, खूप मजा केली। आज दिवस आहे पालखीचा, आणि आमच्या गावदेवीची पालखी पूर्ण गावभरात फिरते। तर पूर्ण गावभरात फिरायच्या आधी आमच्या विभागातून जातो। आमच्या विभागात काय मजा असते ती दरवर्षी आपल्या व्हिडिओमधून बघतातच। यावर्षीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला मिळेल की यावर्षीचा कार्यक्रम कसा आहे आणि काय आहे। तर आमची पालखी ते जवळच आले आणि महिलांनी नाचायला सुरुवात केली आहे। तर चला मी तुम्हाला दाखवतो तिथे। बघताय रोडच्या साईडला राऊंड करून सगळ्या महिला मुली नाचत आहेत। नाचायला जागा जास्त नाही तरी पण मिळाली तेवढी जागा करून फेर धरलाय। पालखी असली की असा पारंपरिक नाच आणि लेझिम मारायला महिला पुढाकार घेतातच। घाला रे गोंधळ जागवा रे सोमसाईला, जागमतेला सोमेश्वराला जागवा माझ्या आईला। वाजवा संबळ घाला रे गोंधळ जागवा रे सोमसाईला, जागमतेला सोमेश्वराला जागवा माझ्या आईला। देख आई दर्शन दे, तुझ नामजला काही, भक्त संकटी धावत येई, जागमाता सोमसाई। खरसाई गावची गावदेवी म्हणजेच सोमजाई देवी। खरसाई गावात सोमजाई देवीचा पालखी मिरवणूक सोहळा वर्षातून 2 वेळा असतो, एकदा दसऱ्याला आणि दुसऱ्या वेळी होळीला। होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच हा असतो। आमच्या विभागात या ठिकाणी पालखी आली की सगळ्या महिला, वयस्कर माणसे, सर्व मुले नाचायला फेर धरतात। इथे नाचायला बराच वेळ मिळतो, म्हणूनच की काय पालखी सोहळ्याची खरी मजा इथे मिळते। गाव हा मोठा असून पालखी प्रत्येक घरासमोर नेली जाते। गाव मोठा असल्याने बऱ्याच ठिकाणी घरे आहेत, त्यामुळे पालखी प्रत्येक घरासमोर घेऊन यायला वेळ जातो। पालखी सगळीकडून फिरल्यानंतर याच ठिकाणी येते। मग या वेळेत सर्वजण या ठिकाणी नाचून या सोहळ्याची शान वाढवायला मदत करतात।
पालखी सोहळ्याची शान वाढवायला कोणीच कसर सोडत नाही. ते लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत, छोट्या मुलींपासून महिलांपर्यंत सर्वजण आनंदाने यामध्ये सहभागी होतात. तर मित्रांनो, आमच्या गावदेवीची पालखीचा कार्यक्रम इथपर्यंत झालाय. पुढे आता पालखी गावात गेली आहे. तर इथपर्यंतचा कार्यक्रम झालाय आणि आपल्यासोबत आहेत विद्यानगरीचे सगळी मंडळी. मित्रांनो, पालखीनिमित्त पहिला आम्हाला वाटलं की मी आणि कृपेशने चिकन कारी घातले, पण आम्हाला जॉईन झालं जयंत, त्याने सुद्धा चिकन कारी घातले म्हणून जरा बरं वाटतंय आता. तर पालखीच्या दिवशी जयंत, तू पण मला वाटतं 1 वर्षाने आलीस ना पालखीला? 1.5 वर्षाला. गेल्या वर्षी नव्हता होळीच्या पालखीला, म्हणजे 2 वर्षाने आले. मजा आली ना? खूप मजा आली, खूप मजा आली, धमाल गेली, खूप नाचलो, पाय पण दुखतात आता. हा, हे मेन आहे. आम्हाला तर सुट्टी भेटले, पण आम्हाला अजून जाऊन काम पण करायचं. तर कशी वाटली व्हिडिओ ती नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. येस, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.